म्हणजे ह्या शिक्षण पद्धतीवरती जर समजा कोणाचंही लक्ष केंद्रित नसेल, कोणी त्या गोष्टीला गांभीर्याने घेत नसेल आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल मुलांनी चिडायचं नाही, मुलींनी चिडायचं नाही, तरुणांनी रागवायचं नाही, शिव्या द्यायच्या नाहीत, मग शिव्या द्यायचा अधिकार फक्त काय भाजपला आहे? लोकांच्या आया बहिणी काढण्याचा फक्त अधिकार भाजपला आहे? जर रास्त मागण्या करून पण जर समजा हे लक्ष देत नसतील, दुर्लक्ष करत असतील, काय करायचं लोकांनी? आणि म्हणून मी म्हटलं ना, ही सुरुवात आहे, नीट ही सुरुवात आहे. आता पुढे बघा काय काय गोष्टी होतील त्या. एक मिनिट जर थांबे, कोण आहे रे हे मोबाईल वरती? ते अजून बाहेर नाही गेले का? तर बाहेर थांबव ना सगळ्यांना. काय इथे त्यांचं काय काम आहे? मी सांगितलं होतं ना मागच्या वेळेला, मी एका पत्रकार परिषदेमध्ये, मी माझ्या सभेमध्ये पण सांगितलं, माझ्या भाषणामध्ये पण सांगितलं होतं. हे प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा मोठ्या झालेल्या आहेत. आम्हाला पंतप्रधान व्हायचंय, मला पंतप्रधान व्हायचंय. त्याच्यामुळे त्या दिवशी मी जे सांगितलं ना, की ज्या वेळेला तुम्ही समोरचे शत्रू ज्या वेळेला संपवतात त्यावेळेला शत्रू तुमच्यामध्ये निर्माण होतात आणि ते जगाचा इतिहास आहे हा. ती प्रोसेस भाजपमध्ये सुरू झालेली आहे ऑलरेडी. आता ती थांबू नाही शकत. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी नीट परीक्षा आहे, त्याच्यानंतर आता प्रत्येक अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या परीक्षा करण्यात आल्या आणि यातून खरं म्हणजे मोठा भ्रष्टाचार होतो. अनेक वेळेस गुणी मुलांनी 12वीला चांगले मार्क्स पडतात, त्या मार्कांवर परीक्षा. नाही, माझं तर म्हणणं आहे ते बाकी सगळ्या गोष्टींवरती आपल्याला करता येईल. पहिल्यांदा कॉलेजची भूमिका काय आणि हे जे धंदेवाईक जे क्लासेस जे निर्माण झालेले आहेत ह्यांची, हे हटणार की नाही हटणार? मला असं वाटतं सरकारचा कस पहिला इथे लागला पाहिजे. ह्यांच्या धंदेवाईकपणामुळेच या सगळ्या गोष्टी सुरू आहेत ना. वर्तमानपत्रांना फुलपेज जाहिराती द्यायच्या, आमच्याकडे हे आलं आणि तो आला, असा आला, कसा आला? मग हेच पेपर फोडणार. नाशिक दौऱ्यावरती असताना डॉलरचा रेट का वाढला हे कळलं आपल्याला. आणि हे सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत, सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत आणि कोणी कंट्रोल करत नाहीये. म्हणजे काय, म्हणजे सरकारमधले कोणी अडकलेत का त्याच्यामध्ये? लोक आहेत का कोणी ज्यांचा धंदा त्याच्यावरती अवलंबून आहे? मला या सगळ्या गोष्टींची उत्तर सरकारने द्यावीत. तुम्ही मला प्रश्न विचारताय का सांगताय? मी काही त्यातला तज्ज्ञ नव्हे बरं का. जे लोक तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी ह्या गोष्टी, तज्ज्ञ आहेत ना एवढे, तज्ज्ञांची काय कमतरता आहे का? परंतु प्रश्न असा आहे ना सरकारचा, की सगळं आम्हालाच कळतं. यातनं ज्या दिवशी सरकार बाहेर येईल आणि ज्या दिवशी तज्ज्ञांशी ज्याला चर्चा करून त्याच्यातनं काहीतरी सोल्युशन येईल तेव्हाच होईल ना. त्याशिवाय कसं होईल? आता ते नीलकंठीने आणलंय तर मला माहित आहे ते काय करणार आहेत. काल मोहन भागवतांनी पण तरुणांशी संवाद साधला. एका बाजूला उशीर झाला. त्यांनी जैनजींसोबत संवाद साधला मोहन भागवत आणि ते म्हटलं की डोळे झाकून उशीर झाला. महाराष्ट्रात सुद्धा टीव्ही असेल किंवा शाळा असेल, याच्या विरोधात आज विद्यार्थ्यांचे आंदोलन नाशिकमध्ये सुद्धा आहे. तर याबाबत आणि त्यांनी दादा भुसेंचा राजीनामा मागितला. महाराष्ट्र नाही, मला असं वाटतं मी आता एवढं सगळं बोलल्यानंतर हा काय प्रश्न आला? शिक्षण व्यवस्थेमध्येच जो गोंधळ आहे तो सुधारला पाहिजे ना. आज नाशिकमध्ये सुरू आहे, उद्या अजून ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी. प्रश्न असा आहे की हे काय म्हणतायत ती मुलं, हे आपण समजून घेणार आहोत का?
त्यांना, त्यांच्या आई वडिलांना काय प्रकारचा त्रास होतोय, मानसिक होतोय, आर्थिक होतोय, सर्वच बाजूनी होतोय, तो आपण समजून घेणार आहोत का? काय आहे, ही मुलं अहो त्या मोबाईलवरती ज्यावेळेला ती मुलं बघतात ना, जग ज्यावेळेला पाहतात त्यावेळेला मला सांगा कोण राहील इथे? मी परवा दिवशीच आकडा वाचून दाखवला ना, किती मुलं गेली बाहेर. 5 लाख कोटीच्या वरती आपल्या देशामधले पालक हे 5 लाख कोटी मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवत आहेत. म्हणजे 5 लाख कोटी देशाच्या बाहेर गेले पैसे. 5 लाख कोटी कशाला म्हणतात? अहो या विद्यार्थ्यांचं काय म्हणजे याचं काय? इथे सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांची मुलं बाहेर शिकतायत. म्हणजे ज्यांचा आता राजीनामा घेतला, कोणते धर्मेंद्र प्रधान, त्यांची मुलगी बाहेर परदेशात शिकते. धर्मेंद्र प्रधानांच्या मुलीचा जर देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरती विश्वास नसेल, बाकीच्या मुलांचं काय घेऊन बसलो आपण? आम्ही देशाच्या पंतप्रधानांबरोबर आहोत असं सांगणारे आता होर्डिंग लावले जाते भाजप. आता काही इथे भाजप देशभरात ते कॅम्पेनिंग राबवलं जाते. प्रश्न असा आहे, होर्डिंगमुळे कोणी बरोबर येत नाही हो. ते सगळा जुना माल बाहेर काढतात. आता काय होणार नाही. गुण से गई वो हौद से नहीं आती. साहेब, काँग्रेसने सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांबाबत नाही, मला- गुंडगिरी असं आरोप केला. मला साहेब, चला कालच्या बैठकीमध्ये आपण एसआयआरच्या मुद्द्यावर पण मार्गदर्शन केलं. एकूण जे एसआयआरची कार्यप्रणाली चालू आहे देशामध्ये काय नाही, मला अनेक ठिकाणी मला SIRचे जे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाची लोक फिरत आहेत. का फिरत आहेत? घराघरामध्ये त्यांची लोक का जात आहेत? माणसं बघून तुम्हाला कापायची आहेत का? ही कुठची प्रथा सुरू केली मला समजलं नाही. मला जे त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं, जे त्यांनी बिहारमध्ये केलं, तेच येथे महाराष्ट्रामध्ये करायचं चाललंय. आमच्या लोकांना सतर्क व्हायला सांगितलेलं आहे. 3 वर्ष आहेत निवडणुकांना. अशी काय ते यादी जे कन्फर्म करू शकत नाहीत ती, अशी काय माणसांना तुम्ही डिलीट करू शकत नाही. पण कशा प्रकारच्या गोष्टी सुरू आहे त्यांच्या ते तुम्हाला लक्षात येतं. आणि हे कशा प्रकारच्या निवडणुका कसे जिंकतात हेही तुमच्या लक्षात येतं. सगळा फ्रॉड आहे अख्खा. हे मी आज नाही बोलतोय, मी 2017 पासून बोलतोय. मी ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांना आज कळतंय